खरं सांगू का, एकदा जर तुम्ही अशी काळ्या मसाल्याची शेवग्याची भाजी करून घरच्यांना खाऊ घातली ना, पुढच्या वेळी शेवग्याच्या शेंगा आणल्या की घरचे म्हणणार आपल्याला काळ्या मसाल्याची भाजी बनव म्हणून. मग त्यासाठी काय करायचं, कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं, त्यात हळद टाकायची आणि शेंगा टाकून त्या छान अशा फ्राय करून घ्यायच्या. आता त्यामध्ये थोडंसं मीठ आणि पाणी टाकायचं व शेंगा छान शिजून द्यायच्या. आता आपल्याला वाटण बनवायचे, त्यासाठी थोडं खोबरं तेल टाकून छान भाजून घ्यायचं, शेंगदाणे आणि तीळ भाजून घ्यायचे. आता त्यावर थोडासा कांदा टाकायचा, कांदा चांगला भाजला की त्याच्यावर आलं लसूण टाकायचं, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे सर्व छान भाजून घ्यायचं. आता भाजलेलं सगळं वाटण आपल्याला मिक्सर मध्ये टाकायचंय, त्यात थोडंसं पाणी टाकायचं व ते छान बारीक करून घ्यायचं, म्हणजे आपलं वाटण तयार होईल. आता एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं, त्यात कोथिंबीर टाकायची. मी शेवग्याच्या भाजीमध्ये माऊलींचा काळा मसाला आणि गरम मसाला टाकते, त्याने भाजीला खूप छान चव येते. तुम्हाला पण मसाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट किंवा कमेंटमधील लिंकवर जाऊन तुम्ही मसाला ऑर्डर करू शकता. आता त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची व मसाला छान परतून घ्यायचा. त्यात काढलेलं वाटण टाकायचं, शिजवलेल्या शेंगा टाकायच्या व पाणी ऍड करून चवीनुसार मीठ टाकायचं. आता भाजी छान शिजली की भाकरीसोबत खाऊन तिचा आनंद घ्यायचा.